ओके. श्री गणेशाय नमः. हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्रयंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी. श्री गणेशाय नमः. श्री सर्वसाक्षी सर्वेश्वरा. सर्वसाक्षी म्हणजे काय? विटनेस ऑफ एव्हरीथिंग. आणि विटनेस ऑफ एव्हरीथिंग म्हणजे काय? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्या, राईट? सेल्फ अवेअर, सेल्फ इल्युमिनिंग. आपण स्वतःचे विटनेस असतो ऍक्च्युली. आणि आपण स्वतःचा विटनेस असणंच म्हणजे देव विटनेस आहे. देव आपल्यापासून वेगळा नसतो इन स्वरूपामध्ये. तर जेव्हा आपण आपल्या मनापासून दूर विटनेस करतो, आपण मनापासून, जेव्हा आपण आपल्या मनाला विटनेस करतो, दॅट इज द स्टेट ऑफ बीइंग इन ऑब्झर्वेशन और ऑब्झर्व. तर कधी 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 तुम्हाला खूप राग येईल, पण जर तुम्ही त्या ऑब्झर्व साक्षी भावामध्ये गेलाय, हे एक अनुष्ठान आहे किंवा हे एक प्रॅक्टिस आहे. साक्षी भाव म्हणजे तुम्ही आता फॉर एक्झाम्पल कोणतरी तिसरा माणूस वैतागलाय, आपण आपल्या आईशी भांडण झालंय फॉर एक्झाम्पल, आणि आपला भाऊ बघतोय किंवा आपली बहीण बघते आपण कसं आईवर ओरडतोय किंवा काही असो. तर मग ती समोर असते व्यक्ती, ती काय म्हणेल, अरे काय कशाला ओरडतोय, किंवा ऑब्झर्व करत असेल. सो लाईक अ थर्ड पर्सन वी शुड ऑब्झर्व. म्हणजे काय, आपण अनालिसिस करू शकतो. ऑब्झर्व केल्याशिवाय अनालिसिस नाही होत. बरेच वेळा आपल्याला राग येत असतो आणि नंतर जाणवतं की हे चुकीचं केलं, आपण उगीच बोललो. दॅट इज बिकॉज वी बिकम वन विथ द अँगर. we remove ourselves from the observer state. That is not going to be helpful. तर नेहमी साक्षी, कारण जेव्हा शेवटी प्राणजण जातो तेव्हा जर आपण साक्षी भाव असेल तर आपल्याला कळतं की हा देहाचा प्राण चालला, आपला नाही. मग घाबरायला नाही होत. देहचं रक्षण करणं हा आपला धर्म आहे. म्हणून काय उगीचच काही करायचं ते नाही म्हणत आहे मी. पण साक्षी म्हणजे ऑब्झर्वर इज द फर्स्ट स्टेप फॉर मेकिंग चेंजेस इन युअर गुणास इफ यू वॉन्ट टू. तर नाही ऑब्झर्व केलं तर होत नाही. तर सर्वसाक्षी कोण आहे? आपले सगळ्यांमध्ये जो साक्षी आहे तो तोच आहे, ईश्वर. सर्वसाक्षी म्हणजे आपणच. खूप मोठा विषय आहे. आणि नंतर काय दुसरं नाव सांगतात, नीलकंठ. नीलकंठ काय आहे? कारण आपल्यासाठी त्याने विष प्यायलं. आता आपल्यासाठी, दुसऱ्यांसाठी हा एक चर्चेचा विषय आहे. पण जेव्हा आता ही जी गोष्ट आहे समुद्र मंथनाची, त्याच्यामध्ये काय होतं, वेगवेगळी द्रव्ये निघतात, रत्न, हिरे निघतात, आणि मग काय निघतं? विष निघतं, आणि नंतर काय निघतं? मग अमृत येतं. समुद्र मंथन म्हणजे ऍक्च्युली आपल्या मनाचं मंथनच आहे. बाहेर जाऊ नका तिकडे. आणि देव आणि दानव म्हणजे कोण? आपल्या मनातले चांगले, आणि आपलं पण मन मन काय काय घाणेरडे विचार करत असतं. असा विचार करणं की अरे माझं मन असं कसं घाणेरडं विचार करतं, असं मी कसा विचार केला, ह्याच्यात काय अर्थ नाही. असे विचार असतात, मनात येतात आणि जातात. आपण त्याला किती व्हॅल्यू देतो ह्याच्यावर सगळं ठरतं. तर
हे दानव आणि देव हे आपल्या मनातले चांगले आणि वाईट वाईट गुण किंवा थॉट्स असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्यांच्या द्वंद्वामधून चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी निघतात आणि विषही निघतं. पण ईश्वर, सद्गुरू ते विष पितो आणि मग आपल्याला अमृत देतो. तर ह्या विषाने आपण पण मरू शकतो आणि ते इतकं वाईट असतं विष. पण जर आपल्या सोबत आपल्या अनुष्ठान असेल, तर आपण त्या स्टेजमधनं आपण पुढे जातो. 1 मिनिट एक्सक्यूज मी. म्हणून त्याचं नीलकंठा, गंगाधरा, महाकाल, त्र्यंबकेश्वरा, महाकाल. अं, त्र्यंबकेश्वरा तुम्हाला माहिती आहे, हे पण शंकराचं नाव आहे आणि महाकाल जो यम आणि काळाच्या पेक्षाही पलीकडे आहे तो महाकाल त्र्यंबकेश्वर श्री ओंकारा पावमशी. तू रुक्मिणी, तू आणि रुक्मिणी ईश एक तत्व आहे खास, तोय चारी म्हटल्यास काय जली भेद होतो. तोयवारी म्हटल्यास, तोयचारी नाही, तोयवारी. रुक्मिणी ईश पण कोण आहे? विठ्ठल, तो पण तूच आहेस. सर्वेश्वरा, त्र्यंबकेश्वरा तूच आहेस एक. तोय हे पाण्याला दुसरं नाव आहे. वारी हे पण पाण्याचं दुसरं नाव आहे. नुसती नावं वेगळी असली तर काय फरक पडतो? एक शेवटी तूच आहेस एक असं. तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो. तैसी तुमची आहे स्थिती, तंतोतंत जगतपती. जैसे जयाची मानेल मती, तैसे तो तुझा बाहत. अनन्य वाहे अनन्य भावे वाहता, तू पावसी आपुल्या भक्ता. माता न धरी निष्ठुरता, आपल्या वत्स विषयी कधी. तू तुझे अजाण ले मी तुझे अजाणले करू, नको माय पातळ करू. तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरी. तू आईसारखा आहेस आणि आई नेहमीच तिची माया ठेवते. तर ती माया कमी करू नकोस. आणि तू साक्षात कल्पतरू आहे. कल्पतरू म्हणजे काय? कल्पवृक्ष. त्याच्या खाली काही मागितलं तर ते पूर्ण कर. का आहेस तू? असो. आता पुढची गोष्ट. बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ, प्रकार एक अघटित आला ऐसा घडोनी. वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेसी, अक्षय तृतीयेची या दिवशी पितरात उदक कुंभासी देती श्राद्ध करोनिया. अक्षय तृतीयाच्या दिवशी अं, अं, पितरांसाठी उदक कुंभ करतात पद्धत. अक्षय तृतीयेच्या दिवस वराडातील लोकांस विशेष वाटे प्रत्येकास, मोठा सण मानिती हो. वराडामध्ये, विदर्भामध्ये ह्याला खूप महत्व आहे, या सणाला, अक्षय तृतीया. त्या दिवशी काय झाले तो पाहिजे श्रवण केले, महाराज पोळात बैसले, कौतुके लीला करावया.
बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून, तंबाखूची मज कारण, विस्तव वरी ठेवोनिया. सकाळपासून सकाळा सकाळाहून ऐसाच बैसलो, चिलीम मुळी नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो, भरा चिलम मुलांनो. आता ना हे खूप इंटरेस्टिंग आहे. महाराज ते मुलं खेळतात, तिथे महाराज बसले आहेत आणि महाराज म्हणतात, "अरे मुलांनो, जा रे तंबाखू आणा जरा, मला चिलीम प्यायची आहे. कारण ना सकाळपासून प्यायलं नाहीये आणि मी हैराण झालोय." तर आपण असा विचार करू शकतो, "अरे मग महाराजांना हे ॲडिक्शन होतं का? हे असं कसं?" तर अ, जर तुम्ही कथामृत वाचलं असेल अ, रामकृष्ण परमहंसांचं, तर त्यांच्यामध्ये रामकृष्ण परमहंसांना गोड खायची आवड खूप होती. तर त्यांनी ती गोड खायची इच्छा अजूनही ठेवली होती. कारण ह्या वेगवेगळ्या ज्या स्टेजेस असतात समाधीच्या, जर तुरीय अवस्थेत असेल, जिथे गुणां जे प्रकृतीचे गुण आहेत त्याच्याशी खूपच अलिप्त झालं. गुण म्हटले, प्रकृतीचे गुण म्हटले, की आवड, निवड, राग, द्वेष हे सगळे गुण त्यात येतात. त्याला हे संत जन महत्त्व देत नाहीत त्यांच्या शरीर गुणांना, इच्छांना, पण ते असतात. तर शरीर धर्म आहे तो. शरीर म्हटलं की त्याला अन्न पाहिजे, शरीर म्हटलं की त्याला निद्रा पाहिजे, शरीर म्हटलं की त्याला चिकित्सा पाहिजे. गुणांचे भाग आहेत ते. शरीर म्हटलं की कफ, पित्त, वात आलं. मग हे त्रिदोषच आहेत. या दोषांचं इम्बॅलन्स हा प्रकार आला. हे सगळं शरीर गुणधर्म आहेत. मग जो संताचा शरीर असेल किंवा सामान्य अज्ञानीचं शरीर असेल, त्या गुणधर्मात काही फरक नसतो. फक्त तो कसा त्या गुणधर्मांना वागवतो, हे त्या अ, अ, रिअलाइज सोलवर अवलंबून असतं. सो इन अदर वर्ड्स, हे जे शरीरचा गुणधर्म असतो, तो ते स्पेशली एक अशी अ, इच्छा ते असे पकडून ठेवतात म्हणजे शरीराशी निगडीत राहतात. नाहीतर असं लिहिलेलं आहे, की जर रिअलाईज होऊन तुरीय अवस्थेत आलं, तर मला एक्झॅक्टली नाही आठवत, पण 14 दिवस का 21 दिवसांनंतर देह देह जाणतो. तर देहाशी निगडीत राहण्यासाठी संत जन हे करत असतात. एक स्वाभाविक प्रश्न येतो, की मग आपल्याला संत आणि भोंदू बाबा यांच्यात फरक कसा कळणार? आणि तेही असं करतात, तर ते तर आपल्या नशिबावर आहे. आणि जर तुम्हाला खरं म्हणून ज्ञान खूप महत्वाचं आहे. अभ्यास खूप महत्वाचा आहे. नाहीतर कोणीही आपलं काही सांगेल, पण आपण त्याला अ, भूल नाही पडणार. वी वोंट गो वी वोंट बी टेकन फॉर अ राईड इफ वी अंडरस्टँड. म्हणून वेदांचा अभ्यास करून ज्ञानाची अवस्था काय असते ह्याचं थोडंसं जरी ज्ञान असेल, तरी आपल्याला पारख करता येते, की हा उगीचच भोंदू आहे, की हा खरंच ज्ञानी आहे. आपली परिस्थिती किंवा अवस्था नसते, पण त्याच्या ॲक्शन्स वरून इन्फरन्स करू शकतो. हं. खूप महत्वाचं आहे. ह्या गोष्टी आपण क्वेश्चन केल्या पाहिजेत. कारण आपण आपल्या गुरूंची ऑथेंटिसिटी क्वेश्चन नाही करत आहे. आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि आपण आपल्याला कोणी फसवू नाही शकत आणि गुरूंना नेहमी प्रोटेक्ट करत असतात आपल्याला. आणि ज्ञान जे आहे ना, ते भक्तीला भक्कम करतं. हलवून नाही नेत. तर तुमचं जर भक्ती असेल कुठल्यातरी गुरूवर आणि तुम्हाला तो गुरु काहीतरी सिगारेट ओढताना दिसला. हां, ते लास्ट टाईम पण मी बोलत होतो ना, ते शंकर महाराज जे आहेत पुण्याचे, अष्टावक्र होते ते. ते सिगारेट पियायचे. आपण म्हणू, "अरे काय आहे? किती जण असं सिगारेट पितात." संत माणूस कसा पाहिजे? निर्व्यसनी. तर हे सगळं खूप चॅलेंज
होतं, आपले थॉट प्रोसेसेस, आपले पॅटर्न्स जेव्हा अशा गोष्टी आपल्याला दिसतात. पण जर ज्ञान असेल आपल्याला, की ज्ञानाची अवस्था काय असते, तर आपल्याला कळतं, की शरीराची अवस्था आणि ज्ञानाची अवस्था नॉट नेसेसरी कोरिलेट करू शकतो आपण. रमण महर्षींना कॅन्सर झाला होता. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला होता. सो असं थोडीच आहे, की हे संत जे आहेत त्यांना व्याधी होत नाहीत, असं नाहीये. त्यांनी नित्यानंद बाबा जे गणेशपुरीचे आहेत, त्यांनी किती जणांचे कॅन्सर बरे केले. रामकृष्ण परमहंस काय स्वतःचा कॅन्सर बरा नसता करू शकले. ते शरीराचे जे गुणधर्म आहेत, शरीराचं जे आहे ते प्रारब्धामुळे चालतं. महाराजांनी सांगितलं गेल्या वेळेस 3 प्रकारचे मृत्यू असतात. आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक. तर आदिभौतिकाचं असतं तिथे वैद्याचा पसारा जो असतो, तो करून गंडांतर टाळता येतं. पण आध्यात्मिक रूपेने जर तो मृत्यू येणार असेल, तर तिथे त्या प्रकृतीमध्ये संत हस्तक्षेप करत नाहीत. त्यामुळे शरीर म्हटलं, की त्याला जन्म आहे. शरीर म्हटलं, की त्याला मृत्यू आहे. फक्त आदिभौतिक आणि आदिदैविकापासून आपण रक्षा करायची, की आध्यात्मिक तर ते काय जे काळानुसार जे होणार आहे तसं होणार. तर अगेन टू एक्सप्लेन these आर द थिंग्स दॅट कॅन क्रिएट कन्फ्युजन. पण आपण हां, हे पोथीतली आहे म्हणून ऐकायचं, पोथीतली नाही म्हणून विश्वास ठेवायचा नाही. आपल्याला ह्यानेच बुद्धी दिली आहे, ते आपण सत्य जाणण्यासाठी प्रश्न करू शकतो. जो पोथी सांगतोय, जो प्रवचन करतोय त्याला विचारा. अगदी जे मनात डाउट्स येतील ते आणि त्यानेच आपल्याला ज्ञान मिळेल आणि त्यानेच आपली भक्ती दृढ होते. नाहीतर आपलं कोणी आपण एक एक दिवस ह्याची भक्ती करतोय आणि मग नंतर अरे तो तर सिगारेट पितोय, मग सोडून दिलं तर. म्हणजे वी रिअली हॅव टू अंडरस्टँड व्हॉट रिअलायझेशन इज. नुसते मोठे-मोठे शब्द आपल्याला माहिती आहेत म्हणून काय त्याचं ज्ञान आहे असं होत नाही. ओके? हं. आधी लिहिलंय बघा. कौतुके लीला करावया बालका म्हणती गजानन चिलीम द्यावी भरून तंबाखूचे मज कारण विस्तववरी ठेवोनिया सकाळाहून ऐसाच बैसलो चिलीम मुळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलांनो ऐसे आज्ञा ऐकता भला भली पोर अवघी आनंदिली चिलीम भरू लागली तंबाखू आत घालोनिया. मुलांना नेहमी काहीतरी अडल्ट्स करतात ह्याची इच्छा असते, राईट? लगेच ते धावत धावत गेले तंबाखू भरून त्या चिलमीत. विस्तवाचा विस्तवाच्या तपास केला तो न सदनी मिळाला. विस्तवाचा तपास केला त्यांनी. कुठे आहे विस्तव? कुठे आहे? कारण तेव्हा तर तिकडे काय लायटर वगैरे नसायचे. विस्तवाचा तपास केला, अग्नी कुठे भेटत नव्हता त्यांना. विस्तवाचा तपास केला, तो न सदनी मिळाला. काकी चूल पेटण्याला अवकाश होता विदुद हो. तेव्हा संध्याकाळी चूल पेटत असतील आणि मग काय ते करत असतील असं. आपल्याला गॅस नव्हता ना तेव्हा. पोरे चित्ती विचार करीती आपाप आ आपापसात निश्चिती कशी करावी यासी युक्ती विस्तव पाहिजे चिलमीला मुले पाहून चिंतातुर बंकट करी मधुरोत्तर अरे जानकी राम सोनार आहे वेटाळी आपुल्या. अरे आता यांना विस्तव कसा द्यायचा? अरे बापरे! सगळे मुलं डिस्कशन करायला लागले, कसं करायचं? तर जानकीराम बंकटलाल होता तो बोलला, "अरे जानकीराम सोनार आहे ना, तिकडे जा." कारण आपल्या गल्लीत आहे, वेठाळीत आहे. त्यांची सोनार नेहमी त्यांची ती आग चालू असते कारण ते काम करत असतात ना. हं. त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासी म म मागून घ्यावे, दुकान ते चालवण्या बरवे, विस्तव लागतो आधी त्या. आधी
पेटते बेगसा बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी, ही सोनाराची रीत खरी, आहे ठावे की तुम्हाला. सी बंकटलाल इज ऑल्सो अ व्हेरी गुड टीचर. मुलांना नुसतं नाही बोलला असं की जा जा तुम्ही तिकडे सोनाराकडे जा तिकडे असेल. ही एक्सप्लेन दी होल प्रोसेस की सोनार म्हणजे त्यांची दुकानदाराची रीत असते की अग्नीशिवाय त्यांचा धंदा चालत नाही. अग्नी खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्या धंद्यासाठी. दिस इज हाऊ वी टीच राईट किड्स. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आर ऑल्सो टॉट थ्रू कॉन्व्हर्सेशन्स. जानकी राम. हा, तर तो मुलांना तुम्ही जा त्याच्याकडे, तुम्हाला मिळेल. पोरांनी ते ऐकिले, जानकी रामाकडे आले, विस्तव मागू लागले, समर्थाच्या चिलमीस, जानकी राम रागावला, लेकरांशी बोलते झाला, अक्षय तृतीयेच्या सणाला, देन कोणा विस्तव मी, पोरय म्हणाली त्यावर, जोडून आपली कर, नको करू रे अविचार, हा अविचार विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज श्री गजानन, देवाचे ही देव जाण. मुलं खूप निरागस असतात. ते बघून ते जसे व्यंकटलाल वागतायत त्यांना म्हणतो, अरे जानकीराम म्हणतो मी नाही देत आता कोणाला विस्त वगैरे, चला जा तुम्ही इथून पळून ना. अरे तुम्ही असं नका करू, मुलं म्हणतात, महाराज तो देवांचे देव आहेत. ती गोड. त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जातसे, त्यांना म्हणजे क्लिअर केलं मुलांनी हे महाराजांच्या चिलमीसाठी. साधू प्रती काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता, उगीच व्यावहारिक कथा, सांगत आम्हा बसू नको. उगीच आम्हाला सांगू नको अशी मुलं म्हणत मुलं म्हणाली. आम्ही आहे मुले लहान, तू मोठा आमच्याहून, ऐसेछाच असून हे न कसे कळे तुला. मुलं म्हणाले आम्हाला तू अशा व्यावहारिक गोष्टी सांगू नको, पण तू आमच्यापेक्षा मोठा आहे, तुला कसं नाही कळत. बोलतो ना आपण कधी कधी आई वडिलांना, अरे तुम्हाला कसं नाही माहिती. विस्तव तू देशील जरी, भाग्य होईल तुझ्या घरी, चिलीम पिऊन तृप्त जरी, झाले गजानन महाराज, ते सोनारे न ऐकिले, अद्वा तद्वा भाषण केले, ज्याच्या जवळ मरण आले, त्याचे पाय खोलाकडे. तो ऐकलं नाही सोनाराने, अद्वा तद्वा भाषण केलं, काहीही बडबड केली नाही. मुलांना चल काहीतरी फालतू बडबड असं काहीतरी बोलून. सोनार म्हणे बालकांशी, खूप इम्पॉर्टंट आहे का. सोनार म्हणे बालकांशी, गजानन कशाचा पुण्यराशी. गजानन कसला तुमचा संत, त्या चिलमी बहादरासी, साधू म्हणून सांगू नको. तो चिलीम बहादूर आहे, त्याला कसले साधू म्हणतात तुम्ही. गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो, वेड्यापरी चाळे करतो, पिता पाणी गटाराचे. खरंच तुम्ही पण बघा, जर आपल्या काळात असं जर कोणी आहे जो नागडा फिरतोय, परत गटारातलं पाणी पितोय, चिली मोडतोय, आपण त्याला घरी बोलू, पूजा करू त्याची नाही, आपण वेडा म्हणू शे तरी, राईट. ही इज डुईंग द सेम. जात गोत नाही त्याला, ऐसा वेड्या पिशाला, मी साधू मानण्याला नाही मुळी तयार, मी त्याला साधू मानायला तयार नाही, असं जानकीराम म्हणाला. बंकटलाल खुळावला,
नादी त्याच्या लागला, नाही देत विस्तवला. मी त्याच्या चिलमीच. बंकटलाल तिथे श्रीमंत माणूस होता, म्हणून ते महाराजांना थोडं तरी त्या गावामध्ये हे केलं होतं, कारण बंकटलाल वॉज अ नोन पर्सन, रिच पर्सन. पण बंकटलाल तर खुळावलाय. मी नाही त्याला मानत साधूला, मी नाही देणार. जा मुलांना, चला. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे. तरी आपल्या कर्तृत्वे का न करी, विस्तवा ते निर्माण. साधूनाथ जलंधर, नवनाथ जे होते त्यातले जालंधर जे नवनाथ होते. पीत होते चिलीम फार, परी विस्तवासाठी घर घर. ना हिंडते कदा ते. जालंधरनाथ पण चिलीम प्यायचे, पण ते काय विस्तवासाठी प्रत्येक घरात द्यावं मला विस्तव असं करत नव्हते फिरत. ना हिंडले कदा ते. जा जा उभे न रहा येथ, तो मुलांना म्हटला, चला चला इकडे उभे नका राहू. विस्तव ना मिळे तुम्हा प्रत, नाही मला किंमत. त्या तुमच्या पिशाची, मला काही किंमत नाही तुमच्या त्या वेड्या माणसाची. पोरे विनमुख परत आली, महाराजांची निविदली. हकीकत काकी झाली, जी का झाली सोनाराचे दुकानात. जी हकीकत होती ती सांगितली. कुणी? मुलांनी महाराजांना. ती ऐकता हास्यवदन, करीते झाले दयाघन. नाही आपणा प्रयोजन, मुळीच त्याच्या विस्तवाचे. आम्हाला अजिबात प्रयोजन नाही आहे विस्तवाचे, महाराज म्हणाले. मला त्याचं नको विस्तव. म्हणून घेते आले, ऐसे म्हणून घेते आले. चिलीम आपुल्या हाती भले, बंकटलालासी बोलले. काही एक वरती घरी, काडी एक वरती धरी. आणि बंकटलाला बोलले की एक काडी धर फक्त वर. बंकट म्हणे गुरुराया, थोडे थांबा परम सदया. विस्तव देतो करोनिया, काडी घासून आता मी तुम्हाला विस्तव करून देतो. थांबा, 1 मिनिट थांबा, थोडं थांबा महाराज. काडी घासल्या वाचून, कदा न प्रगटे अग्नी. म्हणून केली विनवणी ती, मनासा आणा समर्था. महाराज पंकटला म्हणतो, ती ना काडी अशी घासल्याशिवाय ना त्याच्यातनं अग्नी येत नाही, त्यामुळे तुम्ही थोडं थांबा. महाराज बोलले त्यावर, उगी न करा चरचर. नुसती काडी धरणेवर, तिला मुळीच घासू नको. महाराज म्हणाले, उगीच ना तू चरचर करू नको, मी जे सांगतोय ते कर. उगीच मला शिकवायला आलाय, असं घासल्याशिवाय अग्नी येत नाही, हे नाही ते नाही, ते मी बोलतोय ते कर, चरचर करतोय, असं महाराज पंकटलाल म्हणाले. बंकटलाल तैसे केले, नुसत्या एका काडीस धरिले. चिलमीच्या वरती भले, समर्थ आज्ञा म्हणून. ती काय झाला प्रकार, ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रगट झाला वैश्वानर, काडी नुसती धरतावरी. काडी प्रति विस्तवाच्या अंशही नव्हता, साचा हा प्रभाव शक्तीचा. श्री महाराजांच्या लोकोत्तर. काडी तशीच राहिली, चिलीमती ही पेटली. कशाचीही नाही उरली, जरूर खऱ्या साधूला. त्याचे नाव साधुत्व, उगीच नव्हते थोतांड मत. आता सोनाराच्या घरात, काय झाले ते ऐका. ती काडी धरली अशी आणि अग्नी आला आणि महाराजांच्या चिलमीला ती लागली आणि महाराजांची चिलीम उडली. त्यांना ती काडी तशी होती, फक्त निमित्त मात्र तिथे धरली होती. आता त्या सोनाराच्या घरात काय झालं ते आपण ऐकूया. या अक्षय तृतीयेला, मान विशेष चिंचवण्याला. जेवी वर्ष प्रतिपदेला, महत्व निंब फुलाचे. चिंचवणा हा एक प्रकार होता. चिंचेची एक करी असते, ती वऱ्हाडामध्ये विदर्भामध्ये करायचे. जसं कडुलिंबाचा पाला आणि गूळ आपण
पाडव्याला खातो तसं, तशी पद्धत होती. असो भोजना बैसली पंगत, त्याच्या घरी सगळे बोलवले ते ब्राह्मण सगळे असे, ते पंगत बसली होती खायला. चिंचवणे वाढले द्रोणात, तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका. तो प्रकार असा अघटित आला तो ऐका. त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नाना परी, बुजबुजाट झाला भारी किळस वाटली सर्वांना. त्याच्यात किडे पडले होते, अळ्या. आणि त्या चिंचवण्याला एकदम म्हणजे लोकांना वाढताना त्या म्हणजे तुम्ही विचार करा, इट इज सो डिस्गस्टिंग. त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नाना परी, बुजबुजाट झाला भरी किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रा वरून अवघ्या अन्ना ते टाकून, सोनार बसला अधोवदन कारण काही उमजेना. तो सोनार जो होस्ट होता त्याने असं डोकं घालून बसला की आता काय काय झालं, लोकांना आपण जेवायला बोलवलंय आणि असं पंगतीत म्हणजे इट्स व्हेरी एम्बॅरसिंग, राईट? अवघ्या अन्ना ते टाकून सोनार बसला अधोवदन, का कारण काही उमजेना, कारण काही उमजेना. चिंचवण्याची संगे भले, अवघ्या अन्न वाया गेले, मग त्या कोडे उमगले, ऐसे व्हाया मीच कारण. त्या चिंचवण्याबरोबर सर्व अन्न वाया गेलं आणि त्याचं कारण मीच आहे, असं सोनार स्वतःला म्हणाला की मीच आहे कारण त्याचं. मी न साधुत्व साधूसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला, गजाननाची अगाध लीला मी न खचित जाणिली. त्याला कळलं की मी अपमान केला त्या साधूचा म्हणून हे झालं, नाही तर काय कारणच नाही. चिंचवणं असं कसं होईल, असं कसं होईल, हं? असं कसं होईल, असं तो म्हणाला. गजानना जान्हवी नीर, मी त्या मानिले थिल्लर. जान्हवी नीर, गजानन गंगेचं पाणी आणि मी त्याला म्हटलं की नाल्याचं पाणी. त्याचे मानिले थिल्लर, गजानन राजराजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले वेडा पूर्ण, कल्पतरू कारुण, मी बाभ्र मानिले. गजानन हा चिंतामणी, मी लेखिले गार जाणी, गजानन जो हा कैवल्यदानी, मी ढोंगी मानिला हो. इज रिग्रेटिंग की अरे आपण काय केलंय. मी ढोंगी मानिला हो, हाय हाय रे दुर्दैवा, त्वा कैसा साधिले दावा, माझ्या हातून संत सेवा, होवो ना तू दिलीस, मसी असो हा धिक्कार, मी भारभूत साचार, जन्म पावला भूमीवर, द्वयपायांचा पशु मी. काय मूर्खपणा केला असं जानकीराम स्वतःला आता बडबडायला लागला. आपलं कधी कधी रिग्रेट येतं ना, का असं केलं मी, का असं, तर ही वॉज रिग्रेटिंग. त्याला एक प्रायश्चित्त असं म्हणतात. दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला लेसन मिळतं आणि वी डोंट रिपीट इट. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली, सुयोगाची दवडली वेळ आलेली म्या करे. म्हणजे हे धावून आलं होतं माझ्याकडे ऑपॉर्च्युनिटी, पण मी ते आय लेफ्ट इट. काही असो आता जाऊ, समर्थाचे पाय पाहू, पदी त्यांच्या अनन्य होऊ, क्षमा मंतूची मागवया. जाऊ दे, ठीक आहे, आता मी जातो त्यांच्याकडे आणि क्षमा मागतो मी जे चूक केली त्याची. ऐसा विचार करूनी सर्व घेऊनी चिंचवणी, बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. अहो शेटजी बंकटलाल, आज माझा घात झाला, पहा त्या चिंचवण्याला आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित, तेणे झाले श्रद्धाघात, हे ऐसे भावया कृत्य,
माझा मीच कारण असे. आज आज सकाळी चिलमीला मी काही विस्तव दिला. पोरे मागत असता भला समर्थाच्या चिलमीस्तव. त्याचेच हे आहे फळ, चिंचवणी नाचले सकळ. ते ऐकून बंकटलाल बोलू लागले येणे रीती. जानकीरामानी बंकटलाला सांगितलं की काय प्रॉब्लेम झालाय ते. तुम्ही ते चिंचोके पाहिले, बंकटलाल असं म्हणाल, तुम्ही ते चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले, म्हणून हे नासते झाले. तुमचे चिंचवणी वाटे मला. तो म्हणाला, ऐका. बंकटलाल म्हणाला, हे बघा, उगीच काहीतरी मनात आणू नका. तुम्ही जी चिंच वापरली ना चिंचवण्याला, त्याच्यात कधी कधी किडे असतात, ते तुमचे दुर्लक्ष झालं असेल म्हणून हे झालं असेल हो, असं. काय सोनार म्हणे ऐसी शंका, शेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. नवी होती ती चिंच, काय जुनी नव्हती. जी मी चिंचे फोडिली, तिचे टरफले अजून पडली. चिंचोक्याची रास झाली, मर्जी असल्या पहा चला. म्हणजे त्या सोनाराने बघितलं होतं की सगळी चिंच वगैरे वॉज क्लीन. हे कसं काय झालं? इज नॉट पॉसिबल. आता इतकुची विनंती. सोनार म्हणाला बंकटलाला, आता एवढीच विनंती आहे शेठजी तुम्हा प्रती. मला घेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थाच्या. क्षमा तुची मागेन अनन्य भावे करून. साधू दयेचा परिपूर्ण, सागर मुळचेच आहेत की. समर्थापुढे भीत भीत. तोला मला तुम्ही समर्थांकडे न्या. मग तो आला समर्थापुढे भीत भीत, कारण आता चूक झाली होती ना. जानकी राम गेले त्वरित, गेला त्वरित. घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था. आणि म्हणाला दया घना, तुला पाव यावो माझी करुणा. महाराज प्लीज प्लीज डोंट गेट अँग्री ॲट मी. हॅव कंपॅशन. मी अपराध केला भला, त्याची क्षमा करावी. तू साक्षात उमानात, नांदसी आशे गावात. ज्याची होती मजला भ्रांती, ती त्वा आज निवटली. मला डेल्युशन होतं की तुम्ही खरे साधू नाहीत, आणि आज त्याची मला प्रचिती आली की मी चुकलेलो. माझे अपराध रूपी अवघे तृण, जाळी कृपा कृशाने करून. माझे अपराध रूपी तृण, माझे अपराध रूपी गवत तुम्ही कृपेने जाळून टाका. अपराध रूपी गवत. समर्थ आजपासून मी नाटवाळी तुझी करी. मी अशी तुझी मस्करी नाही करणार. जी शिक्षा आज केली, तेवढीच मजसी पुरेसी झाली. तू अनाथांचा हेच वाली, आता अंत पाहू नको. आज तुम्ही मला शिक्षा केली ना, ती खरंच खूप झाली. आता पुढे अजून मला तुम्ही खरंच असा त्रास नका देऊ. महाराज माझी चूक झाली, पण मला तुम्ही अजून पनिश नका करू. महाराज बोलले त्यावर, खोटे न सांगे तिळभर. तुझी चिंचवणी आहे मधुर, किडे न पडले त्यामध्ये. महाराज म्हणतो काहीतरी काय म्हणतो, तुझं तर एकदम गोड आहे चिंचवणी, बघ कुठे काय पडलंय त्याच्यात. ते ऐकता अवघ्यानी, पाहिले ते चिंचवणी. पहिला प्रकार मावळोनी, गेला होता ते धवा. ते अजिबात काहीच त्यांना आया किडे काहीच दिसलं नाही. अवघ्यान प्रति आश्चर्य झाले, समर्थाचे महत्व कळले. हा हा म्हणता पसरले वृत्त ते त्या गावामध्ये. ज्याच्या त्यांच्या तोंडी मात, हीच निघू लागली सत्य. कस्तुरीची नाही येत वास, नाही येत वास झाकाया कवणा कवणा ते. ही गोष्ट इकडे तिकडे पसरली, आणि कितीही आपण जरी झाकलं तरी कस्तुरीचा वास आपण नाही थांबवू शकत.
सो ह्या कथेमध्ये आपल्याला कळतं की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू नो व्हॉट इज हू इज द राइट पर्सन. कारण आज एवढे खोटे साधू हा इज अ रॉंग वर्ड, दांभिक आहेत. ते पैसे बनवण्यासाठी फक्त बसलेत आणि लोकांना मूर्ख बनवण्यासाठी बसलेत, की आपल्याला जी बुद्धी दिली आहे, जी देवाने बुद्धी दिली आहे, ती बुद्धी आपण वापरली पाहिजे. काय सत्य आणि काही असत्य आहे. नित्यानित्य वस्तू विवेकः. विवेक जी आपल्या बुद्धीमध्ये सगळ्यात महत्वाची असते, त्याला काय त्याचा डेफिनेशन काय? नित्य अनित्य वस्तू विवेकः. कुठलं बरोबर आहे आणि कुठलं नाही बरोबर, कुठलं सत्य आणि कुठलं असत्य आहे, ह्या वस्तूंमध्ये फरक करण्याची क्षमता जी असते त्याला विवेक असं म्हणतात. ती बुद्धीमध्ये असते. घाबरत कधी नाही करायची भक्ती. प्रेमाने करायची. हो, असं केलं तर मला देव ओरडेल. उपास नाही केले तर मला देव ओरडेल. अरे काय? देव मला मग पावणार नाही. मी गावी नाही गेलो यावर्षी म्हणून आता देव मला त्रास देईल. असं काही नसतं. भक्ती पाहिजे मनात. पण खरी पाहिजे ती. आपल्या सोयीसाठी आपण नाही करायचं. जाऊ दे, काय फरक पडतोय? नाहीतरी ते दगडच आहेत. घरी पण आपला देवच असतो. प्रत्येक माणसाला व्यवस्थित वागवलं म्हणजे झालं देव. धिस इज अनदर एक्स्ट्रीम. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी नाही करायचं कधी. यू नीड टू नो द डेप्थ अँड देन होल्ड ऑन टू दॅट डेप्थ अँड ही गाईड्स. त्यामुळे इट्स व्हेरी डिफिकल्ट. आता तुम्ही बघाल कुठलेही संत काही कन्सिस्टन्सी दिसत नाही आपल्याला. अरे, जो तुम्ही म्हणतात तो मुलांना त्यांनी तंबाखू काहीतरी व्यसनास महाराज असे कसं मुलांसमोर चिली मोडत होते, असं कसं? यू नो, आय मीन देर कॅन बी व्हेरियस डाउट्स, व्हेरियस क्वेश्चन्स दॅट वन कॅन फॉर्म. पण खरंच त्या मुलांना त्यांनी योगाभ्यास पण शिकवला. किती जे तांत्रिक आहेत ते पितात चिली, पण ते योगाभ्यास पण करतात. Because if that particular substance is taken with the right treatment, it is a medicine. तुम्ही कुठलंही नॉर्कोटिक्स घ्या, मेडिसिन आहे, पेन किलर आहे, पण जर तुम्ही ते घेत बसलात तर तुम्ही ॲडिक्ट होता. मग ते विष होतं. औषध विष, विष औषध. सिनॉनिमस आहे, आपण जसं वापरू तसं त्याच्यावर आहे. महाराज is an amazing example of how we have to use our intelligence. म्हणूनच हे कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी लिहिल्यात ना पोथीत, नाही तर सगळं चांगलं चांगलंच लिहिलं असतं. महाराज चिली मोडायचेच नाहीत असं कधी कधीच असेल, असं ही गोष्ट लिहिलीच नसती ना. कारण आता हे लिहिलंय तेच आहे आपल्याकडे डॉक्युमेंटेशन. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट कोण साधू आहे कोण असाधू आहे हे जाणण्याला. मनात श्रद्धा असेल ना, मनात चांगले जर इंटेन्शन असतील ना, नो वन कॅन स्टॉप यू फ्रॉम गेटिंग टू द राईट सोर्स. ओके, ह्या थॉटनी आपण इथे थांबू. डोळे बंद करा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणा कळे. असो खलहि केवडा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी.
श्री सतता मुचा वरद हस्त ठेवा झणी. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.